नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शरद विठ्ठलराव करपे, ओझरमीग, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9422274587. आम्ही बायो फर्टिबेटचं NPK आणि NP हे दोन्ही जीवाणू खते जमिनीसाठी वापरले, गव्हासाठी वापरले. तर गव्हाची ग्रोथ ही प्रत्यक्षात तुम्हाला शेती पद्धतीमध्ये किंवा शेतावरती दिसतेच. त्याचप्रमाणे त्या गव्हाचा जो पोत, गव्हाची उंची, हे सगळं आणि गव्हाचा जे फुटवा हा चांगल्या पद्धतीने झाला आहे. जे रासायनिक खतं दिले त्याचा पूर्णपणे उपयोग झाला गेला आहे केवळ ह्या जीवाणू खतामुळे. त्याचप्रमाणे आम्ही गव्हाला वापरत असतानाच आम्ही सहज प्रयोगांती म्हणून लसणाला पण वापरलं. तर लसूण आणि गव्हाच्या मुळीमध्ये काय फरक पडला आम्ही ते प्रत्यक्ष तुम्हाला दाखवत आहोत. तर या पद्धतीने ॲडजस्टमेंट झाली आहे का गव्हाची मुळी डबल झाली आहे. त्याचप्रमाणे लसणाला आम्ही ट्रायल बेस म्हणून दिलं तर लसणाची मुळी जवळपास त्याच्या 2 ते 3 पट झालेली आहे. अशा पद्धतीने याची मुळी तर वाढ झाली आहे, पण गव्हाच्या ग्रोथमध्ये आणि फुटव्यामध्ये एकदम सुंदर पद्धतीने वाढ झाली आहे. कारण ही काळाची गरज आहे जीवाणू खतांची. म्हणजे जीवाणू खतं दिल्यामुळे जमीन पण टिकेल आणि पुढच्या पिढीसाठी उपयोगात येईल. या पद्धतीने ॲडजस्टमेंट आम्ही केली आहे. सर्व शेतकऱ्यांनी करावी ही माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल. कारण जीवाणू खतं ही देणं जमिनीला काळाची गरज आहे. कारण जमीन टिकली तर आपण टिकू. त्या पद्धतीने हे सर्वांनी करावं ही माझी सर्वांना विनंती. धन्यवाद.